नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये प्रत्येकाला असं वाटतं, म्हणजे त्या शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपलं एक घर असावं. प्रत्येकाचं स्वप्न असतंच असतं की काहीतरी आपण सेव्हिंग करावी, काहीतरी काम करतोय, म्हणजे जे काम करतोय त्या कामामधून काहीतरी पैसे जमा करून एक घर घ्यावं. आणि आईवडिलांच्या पण मुलांकडनं ह्याच अपेक्षा असतात की मुलांनी स्वतःचं एखादं घर घ्यावं. म्हणजे जरी त्याच्याकडे घर असेल, एकुलता एक मुलगा जरी असला तरी आईवडिलांना नेहमी असं वाटतं की मुलाने एखादं घर घ्यावं. म्हणजे अगोदर 1 BHK असेल तर 2 BHKचं स्वप्न असतं. जर भाड्याच्या खोलीमध्ये राहत असेल तर त्याचं 1 BHKचं स्वप्न असतं किंवा 1 RKचं तरी स्वप्न असतं. पण स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं. पण बऱ्याच वेळा काय होतं की घर घेण्याच्या या नादामध्ये आहे ना, बरीच लोकं आपलं रिटायरमेंट प्लॅनिंगच विसरून जातात. म्हणजे त्यांना असं वाटतं की घर हे माझं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाच्या पाठीमागे ते एवढे धडपडून मागे लागतात की ते पूर्ण करतातच. आणि पूर्ण करतात म्हणजे काय, तर वयाच्या 30व्या 35व्या वर्षी किंवा 38व्या वर्षी होम लोन घेतात. कारण की तोपर्यंत एखादा चांगला जॉब लागलेला असतो, चांगली सॅलरी तयार झालेली असते आणि मग विचार येतो की आपण आता होम लोन घेऊन एक घर विकत घेऊयात. आता जर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जर घराच्या किमती पाहिल्या तर 1 BHK 50-60 लाख रुपयांपर्यंत आरामशीर जातो. आता यामध्ये 5-10 लाखाचं डाऊन पेमेंट जर केलं तरीसुद्धा 50 लाखाचं लोन घ्यावं लागतं. आणि ह्या 50 लाखाच्या लोनसाठी आहे ना, जवळपास 42,000 किंवा 43,000, 40,000, 41,000 तर हप्ता जातो, म्हणजेच EMI लागतो. आता हा EMI हा माणूस कधीपर्यंत भरणार, ज्याने घर घेतलं त्याने? तर पुढच्या 20 वर्षासाठी, 25 वर्षासाठी, जेवढ्या वर्षासाठी त्याने लोन घेतलं असेल तेवढे. आता समजून चालूयात की 37 वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्याने पुढच्या 20 वर्षासाठी जर होम लोन घेतलं आहे तर जवळपास तो 57व्या वर्षापर्यंत हे होम लोनच भरणार आहे. आणि हे होम लोन भरत असताना ना, जोपर्यंत ते होम लोन क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत ते घर काही त्याचं नसतं, ते घर बँकेचंच असतं. जर त्याने 1-2 हप्ते म्हणजे जवळपास त्याने 18 वर्ष भरलं असेल EMI आणि फक्त शेवटच्या 1-2 वर्षामध्ये त्याला भरता नाही आले तरीसुद्धा बँक ते घर जप्त करते. का? कारण की ते बँकेच्या ताब्यात आहे तोपर्यंत, जोपर्यंत तुमचं होम लोन क्लिअर होत नाही तोपर्यंत. आता यामध्ये जेव्हा होम लोन क्लिअर होतं ना, तेव्हा असं वाटतं की आता हे घर माझं आहे, आता हे माझं स्वतःचं घर आहे. पण त्यानंतर प्रश्न येतो की आता पुढचे 3-4च वर्ष राहिलेत सर्व्हिसचे आणि आता मग काय करायचं? रिटायरमेंट प्लॅनिंग तर काही केलंच नाही. उद्या आपण जेव्हा घरात बसू त्यावेळेस आपल्या रोजच्या खर्चासाठी, मी म्हणत नाही की मुलं सांभाळतील नाही सांभाळतील, हा पार्ट नंतरचा आला, पण त्या अगोदर आपल्या रोजच्या ज्या काही गरजा आहेत ना, म्हणजे आपलीकडे नातवंड आहेत, त्यांना नातवंडांना घेऊन कुठेतरी बाहेर जायचं आहे, खेळायला जायचं आहे, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी समजा एखाद्या गार्डनमध्ये वगैरे घेऊन जायचं आहे, तर जर मुलांना बाहेर घेऊन जायचं असतील ना, तर 500-1000 रुपये तर खिशात ठेवावेच लागतात. आता हे जर 500-1000 रुपये नसतील आपल्याकडे तर मुलांकडे जर मागावे लागले तर मग काय उपयोग आहे? एवढे वर्ष जर कष्ट करून शेवटी मुलांकडेच जर पैसे मागायचे असतील तर काही उपयोग नाही. आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत ह्याच गोष्टी होतात की ते या होम लोनच्या नादामध्ये एवढे गुरफटून जातात की ते स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंगच करत नाही. आता बरेच याच्यामध्ये अशी लोकं असतील की जे म्हणतील की तुम्हाला काय जात आहे बोलायला की रिटायरमेंट प्लॅनिंग करा, रिटायरमेंट प्लॅनिंग करा, तुम्ही तर तुमचे म्युच्युअल फंड्स आणि वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट विकायला बसलेला आहात. पण मी कोणतेही इन्व्हेस्टमेंटबद्दल तुम्हाला इथे सांगत नाही आहे किंवा कोणताही तुम्ही प्लॅन्स घ्या, हे घ्या, ते घ्या याबद्दल बोलत नाही आहे. तर वास्तव तुमच्या डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे की प्रत्येकजण हेच करतो. म्हणजे आज तुम्ही प्रत्येकाकडे बघा ना, तुमच्या ऑफिसमध्ये कोणी ज्याने होम लोन घेतलं असेल ना, त्याला विचारा की तो किती वर्षापर्यंत होम लोन भरणार आहे. मॅक्झिमम लोक हे जवळपास 55, 57, 58 वर्षापर्यंत होम लोन भरतात आणि हे भरत असताना ना, मग त्यांच्या आयुष्यातली जी काही स्वप्न आहेत ना, ती मागे राहून जातात. म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी स्ट्रॅटेजी सांगतो किंवा अशी एक मेथड सांगतो की जी वापरून तुम्ही तुमचा होम लोन बरोबर तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंगसुद्धा करू शकता. हां, थोडंसं अवघड जाईल, तुम्हाला जड वाटेल किंवा तुम्हाला बऱ्याच वेळा पटणार पण नाही, की तुम्हाला वाटेल की नाही हे नाही शक्य आहे. पण जर प्रयत्न केला तर शक्य आहे, करू शकता. ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. तर समजा तुमचं आपण असं पकडून चालूया की जे 50 लाखाचं उदाहरण आपण अगोदर घेतलं होतं तेच 50 लाखाचं उदाहरण घेऊन चालूयात की 50 लाखाचं लोन आहे, 42,000 रुपये हप्ता आहे. हा हप्ता तर भरणार आहे ना पुढचे 20 वर्ष ते घर आपलं होण्यासाठी. मग त्याचबरोबर जर आपण 7,000 रुपये 6,000 रुपयाची जर SIP केली, मी 7,000 रुपये यासाठी सांगतो की 7,000 प्लस 42,000 जवळपास 49,000 रुपये तुमचे मंथली कट होतील. आणि एवढे जर 42,000 रुपयाची EMI जर तो माणूस भरत असेल ना, तर त्याचा इन्कम पण तेवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये असेल. त्यामुळे त्याला 7,000 रुपये
SIP भरणं काय खूप अवघड जाणार नाही. ज्यांचं लोन कमी आहे त्यांनी 5,000 रुपयाचं SIP केली तरी काय हरकत नाही. आता ही 5,000ची किंवा ही 7,000ची जी SIP आहे, जे आपण उदाहरण घेतलं होतं, ते जर 7,000 रुपयाची SIP पुढचे 20 वर्ष जर कंटिन्यू भरत गेला तर 20व्या वर्षी होम लोन नील झालेलं असेल, पण त्याचबरोबर तेवढ्याच अमाऊंटची आपल्याकडे वेल्थ क्रिएट झालेली असेल. मी म्हणत नाही की ही कन्फर्म 50 लाख 40 लाख किंवा 30 लाख रुपये तयार झालेले असतील. होतील तेवढे होतील, पण तुमच्याकडे एक चांगली वेल्थ क्रिएट झालेली असेल. म्हणजे त्यामधून तुम्ही नंतर तुमच्या SWP करू शकता. जर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करायचे असतील तर त्यालाच आपण SWP म्हणतो, ते तुम्ही ऑप्शन्स यूज करू शकता. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा आहे की ज्यावेळेस तुमचं होम लोन नील होईल ना, त्यावेळेस तुमच्याकडे कोणतेही असेट नसेल, जर तुम्ही कोणतेही रिटायरमेंट प्लॅनिंग केली नाही, कोणतीही SIP तुम्ही सुरू केली नाहीत तर. पण जर SIP सुरू केली तर तुमचं होम लोन तर नील होईल, पण त्याचबरोबर तुमच्याकडे एक चांगली वेल्थसुद्धा क्रिएट झालेली असेल. सुरुवातीला जेव्हा मी सांगेल की जर तुम्ही 25,000चा हप्ता भरताय होम लोनचा आणि त्याचबरोबर जर कोणी सांगितलं किंवा मी सांगतोय की 5,000 रुपये भरा, तर तुम्हाला वाटेल की नाही शक्य आहे, नाही भरू शकत, नाही करता येणार, नाहीच जमणार आम्हाला हे. पण हेच जर बँकेने 25,000चा हप्ता पुढे व्याज वाढवलं आणि तो 28 केला, 29 केला, तर तुम्ही बँकेबरोबर भांडू शकत नाही. तुम्हाला ते होम लोन भरायचंच आहे. जर तुम्ही फिक्स इंटरेस्ट रेट घेतला नसेल आणि फ्लक्च्युएट इंटरेस्ट रेट घेतला असेल तर तुम्हाला ते भरायचंच आहे. बँक तुम्हाला ऑप्शन देतच नाही. म्हणजे त्यावेळेस तुम्ही काय करता, कुठून ना कुठून काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट करून ते होम लोन भरताना, म्हणजे इतर जे काही तुमचे खर्च असतील, काहीही असेल तर त्याच्यामधून तुम्ही प्लॅन करताना की हे होम लोन भरायचंच आहे. तर तसंच जर तुम्ही आत्ताच्या ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही सध्या आहात, त्या सिच्युएशनमधून जर तुमचं होम लोन आहे त्याच्या जवळपास 15% किंवा 18% जर तुम्ही SIP सुरू केलीत ना, पुढच्या 20 वर्षापर्यंत 25 वर्षापर्यंत जोपर्यंत तुमचं लोन आहे तोपर्यंत जर करून बघा की एक चांगला कॉर्पस क्रिएट झालेला असेल. आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की बरं झालं मी तो व्हिडिओ पाहिला आणि मी तशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला किंवा केलं, त्यामुळे आज मी काहीतरी अमाऊंट माझ्याकडे शक्य झाली आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आहे ना एका ओघात निघून जातो आणि खूप लेट झाल्यानंतर आपल्याला असं आठवतं की मला जर त्यावेळेस कोणी असं सांगणारं असतं ना तर मी त्यावेळेस नक्की हे केलं असतं. पण आमच्याकडे त्यावेळेस कोणी सांगणारं नव्हतं, म्हणून आता ही वेळ आलेली आहे असं आपण बहुतेक लोकांना बोलताना पाहतो. ती वेळ जर तुमच्यावरती येऊ द्यायची नसेल ना, तर अशा प्रकारे तुम्ही प्लॅनिंग करून किंवा अशा प्रकारची स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही तुमच्या होम लोनबरोबर तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंगसुद्धा करू शकता. आता हे कशाप्रकारे करायचं, काय करायचं, कशाप्रकारे तुमचं होम लोन आपण हे करू शकतो, SIP किती अमाऊंटची करावी लागेल, त्याबरोबर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता किंवा मला जो दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करू शकता. आपण याच्यावरती प्रॉपर बसून डिस्कशन करू शकतो. कारण की प्रत्येकाचे प्रॉब्लेम, प्रत्येकाची सिच्युएशन, प्रत्येकाचं होम लोनची अमाऊंट, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्याला एकाच चष्म्यातून बघण्यात अर्थ नाही आहे किंवा बघूच शकत नाही. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा हाच प्रयत्न होता की तुमच्या होम लोनबरोबर तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंगसुद्धा तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आता यामध्ये मला तुम्हाला प्रत्येकाला हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या मते अधिक महत्त्वाचं काय, रिटायरमेंट प्लॅनिंग की घर घेणं? हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचं उत्तर जाणून घ्यायला मला आवडेल, कारण की प्रत्येकाची प्रायोरिटी काय आहे हे मला त्यातून समजेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.